डिसेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएमला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये सर्व पुरोगामी संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे। भारत देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाही बळकट व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक लोकशाही या देशाला दिली आणि ही लोकशाही प्रक्रिया निरपेक्ष पद्धतीने व्हावी आणि म्हणून बॅलेट पेपरच्या माध्यमातून अनेक वर्ष निवडणुका आणि लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। परंतु पाश्चात्य देशांनी जी निवडणूक प्रक्रिया नाकारली, ईव्हीएम मशीन नाकारली, त्या पाश्चात्य देशांनी ही प्रक्रिया नाकारली असताना सुद्धा भारतामध्ये भारत सरकार आणि राज्यातले सरकार ही ईव्हीएम मशीनचा समर्थन करताना दिसत आहेत की ज्या ईव्हीएम मशीन मध्ये सातत्याने छेडछाडी, ईव्हीएम मशीन सर्वसामान्य जनतेमध्ये घावणं, त्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल होणे, छेडछाड करणे, हॅकिंग करणे अशा अनेक गोष्टी सरकारच्या आणि शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या किंबहुना वेळप्रसंगी कोर्टाच्या निदर्शनास आणलेली असताना सुद्धा हा सरकार जाणीवपूर्वक ईव्हीएम मशीनच्या आग्रह धरतोय। याचा अर्थ या देशामध्ये मशीनच्या माध्यमातून एकाधिकारशाही आणायची आहे का काय असा प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्यामुळे लोकशाही प्रक्रिया ही निरपेक्ष पद्धतीने होताना दिसत नाही। ती जर व्हायची झाली तर पाश्चात्य देशाप्रमाणे भारत देशामध्ये सुद्धा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर होणं हे नितांत गरजेचं आहे। अशा पद्धतीची मतदारांची आणि सर्वसामान्य नागरिकांची मागणी असताना सुद्धा त्यांच्या मागणीचा विचार न करता जो शासन आग्रह धरते त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। या देशातली लोकशाही ही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारी अशी लोकशाही आहे। ती टिकवायची असेल, ती बळकट करायची असेल तर निरपेक्ष निवडणूक होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बॅलेट पेपरचाच वापर उद्याच्या होणाऱ्या राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये करावा। आजही जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनचा प्रचार ही शासकीय यंत्रणेमार्फत केला जातोय, तो तातडीनं थांबवावा आणि आगामी निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्या तर आणि तरच ही लोकशाही बळकट होईल अशी सर्वसामान्य माणसांची धारणा झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही सातारा जिल्ह्यातले सर्व पुरोगामी संघटना 20 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत। त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून शासनाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी भाग पाडण्यासाठीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना रिपब्लिकन सेनेचा पश्चिम महाराष्ट्र या नात्यानं आणि पुरोगामी संघटनेचा समन्वयक नात्यानं विनंती करतो। जय भीम।